स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. बीडच्या आष्टी तालुक्यात ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवून मारहाण, बेदम मारहाणीत चालकाचा मृत्यू. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. बीडमधील गुंडाराजवर अंजली दमानिया यांचा अनेकांकडून संताप. 18 वर्ष नोकरी करूनही पगार न मिळाल्यानं बीडमधील शिक्षकाची आत्महत्या. 3 वर्षाच्या चिमुकलीला भाऊक पत्र. संस्था चालक मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा सुसाईड नोटमध्ये नमूद. देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबमध्ये काहीही फरक नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची कठोर टीका. शिवरायांचा पराक्रम औरंगजेबाच्या कबरीतून कळतो असं प्रतिपादन. देश हिंदूंचा, पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं. सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका. मोदी काळाचा अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी चंद्रकांत पाटलांकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर. विशाल पाटलांची अजून 4 वर्ष खासदारकी असल्याची करून दिली जाणीव. भाजपच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत उमेदवारांची नावं जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता. पक्षाकडून झिसान सिद्दकी, संजय दौंड आणि उमेश पाटलांना तयारी करण्याची सूचना. शिंदेंच्या शिवसेनेलाही विधान परिषद पोटनिवडणुकीत 1 जागा आणि इच्छुक 4. नाराजी टाळण्यासाठी आयत्या वेळी नाव जाहीर होण्याची शक्यता. लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर ताण. रामदास कदमांपाठोपाठ क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांची कबुली. मुस्लिमांबाबत अनेकदा चुकीचा प्रचार केला जातो म्हणत नितेश राणे यांनाही भरणेंचा टोला. मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या मुस्लिम विरोधाला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचं प्रत्युत्तर. मुस्लिम समाजाबद्दल चुकीचा प्रचार केला जात असल्याची टीका. गडकरीही म्हणाले, मुस्लिमांना शिक्षणाची अधिक गरज. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.